रामकृष्ण हरी माऊली. या भगवद्गीता रूपी ज्ञानसागरामध्ये मनसोक्तपणे विहार करत असताना भगवान कृष्ण परमात्म्याच्या मुखारविंदातून निघणारा एक एक अमृतासारखा शब्द श्रवणेंद्रियाद्वारा आपण त्याचं सेवन करत आहोत. आणि त्यातीलच अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 33 या श्लोकामध्ये भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला काय सांगतायत लक्ष द्या. भगवंत बोलू लागले, अथ चेत्त्वामिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापं वाप्स्यसि. भगवंत सांगू लागले अर्जुनाला, अर्जुना अरे हा जो युद्धाचा प्रसंग आहे, हे युद्ध तू करायला पाहिजे. हा तुझा स्वधर्म आहे. आणि जो कोणी स्वधर्माचं आचरण करणार नाही त्याला विनाकारण पापाचा भागीदार व्हावं लागतं, पापाचा धनी व्हावं लागतं. स्वधर्माचं आचरण करत असताना आपल्या हातून घडलेल्या कुठल्याही क्रियेचं पाप आपल्याला लागत नाही, याउलट पुण्यच प्राप्त होतं. पण माझ्या हातून पाप घडेल का काय असा विचार मनामध्ये आणून स्वधर्माचं आचरणच करायचं नाही असं जर ठरवलं तर ते निश्चित पापच पदरामध्ये पडणार आहे. आणि म्हणून अर्जुना तू लक्षात घे, कर्तव्य प्राप्त असणारा हा युद्ध आहे. कर्तव्य प्राप्त, कारण युद्धाचं कर्तव्य, वीराचं कर्तव्य युद्ध करणं आहे. आणि हे जर नाही केलं तर स्वधर्मही जाईल आणि जी कीर्ती आहे तुझी, या पांडवाची जी कीर्ती आहे, या कुळाची जी कीर्ती आहे, त्या कीर्तीला सुद्धा त्या ठिकाणी अपभ्रंश होईल त्या कीर्तीचा. आणि म्हणून तू उठ, तयार हो आणि युद्धाला सामोरे जा. तो स्वधर्म असणारं तुझं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य तू कर. भगवंत जे काही सांगतायत किती गाढ, किती अगाध ज्ञानदृष्टी असावी माझ्या माऊली ज्ञानोबारायाकडे. असावी म्हणजे काय, स्वतः सांगितलेली संस्कृत मधील गीता सर्वसामान्यांना समजावी या हेतूनच अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. स्वतः भगवंतानीच अवतार धारण केला माऊली ज्ञानोबारायांचा. आणि ती गीता जी प्राकृत संस्कृत भाषेमध्ये होती ती प्राकृत करण्याचं काम माऊली ज्ञानोबारायांनी केलं. ज्ञानोबाराय सुंदर पद्धतीने वर्णन करतायत. काय बोलतात ज्ञानोबाराय, अरे असती कीर्ती जाईल जगची अभूषा देईल आणि गिवसीत पावतील महादोष. जी कीर्ती आजपर्यंत तू कमवलेली आहे ती कीर्ती सुद्धा असलेली निघून जाईल आणि विनाकारण आजपर्यंत केलेलं पुण्य ते सुद्धा निघून जाईल आणि पापाचा भागीदार म्हणून तुला व्हावं लागेल. पाप तुझ्या पदरात पडेल अर्जुना. आणि म्हणून मी सांगतोय की योद्ध्याचं जे स्वधर्म आहे, जे स्वकर्तव्य आहे ते कर्तव्य करण्यासाठी तत्पर हो. हातामध्ये शस्त्र घे आणि उठ, तयार हो युद्धासाठी. अशा प्रकारची ललकारी भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला त्या ठिकाणी देऊ लागलेली आहे. आपल्यालाही जीवनामध्ये अनेक वेळा हा प्रसंग आपल्यावरही येतो. काय करावं, काय करू नये हे समजत नाही. आणि अशा वेळेला आपल्याकडून पाप होते की काय, म्हणून आपला जे स्वधर्म आहे, जे कर्तव्य आहे ते कर्तव्य सुद्धा करण्यापासून आपण परावृत्त होतो. पण वास्तविक पाहता भगवंत सांगतायत की आपल्या हातून काय घडतंय याची चिंता न करता जे कर्तव्य आहे ते कर्तव्य करण्यासाठी माणसानं सदैव तत्पर असावं. ते कर्तव्य केलंच पाहिजे अशा प्रकारचा आग्रह भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाकडे धरलेला आहे. रामकृष्ण.